हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे डिस्कस करायचे आहेत. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये आपण कार्य अभ्यास बघितलो आणि कार्य अभ्यासचे जे दोन प्रकार आहेत, वेळ अभ्यास आणि पद्धत अभ्यास, आपलं झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी राहिलेले कार्य अभ्यासाचे प्रकार आहेत त्याचबरोबर काही दुसरे तंत्र सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, बघा आता वेळ अभ्यास तुम्हाला समजलं. म्हणजेच काय, वेळ ठरवणे, एखादं काम करायला एक्झॅक्टली किती वेळ लागतं ते वेळ ठरवल्यानंतर मग प्रत्येक वेळेस कर्मचाऱ्यांकडून त्याच वेळेमध्ये काम कंप्लीट करून घेता येतं. याच्यामुळे काय होतं, काय फायदा होतो, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. कशा पद्धतीने एखादा कर्मचारी कामचुकारपणा करत असेल तर ते लगेच दिसून येतं. कसं दिसून येतं, कारण एक काम करायला 1 तास लागतं तर आपला कर्मचारी 1.5 तास लावतोय, अर्धा तास कुठेतरी नाटकं करतोय, म्हणून ते व्यवस्थापकाला दिसून येतं. त्याच्यासाठी वेळ अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पद्धत अभ्यास. प्रत्येक काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आपण बघितलो, खूप पद्धती म्हणजे डिस्कस केलो आपण याच्याबद्दल, तरी रिकॉल करते तुम्हाला. प्रत्येक काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या सगळ्या पद्धतीसाठी व्यवस्थापकाला व्यवसायात अवलंब करावे लागतात, पद्धती वापरून बघावे लागतात. मग त्याच्यानंतर शेवटी अशी एक पद्धत ठरवावी लागते जी पद्धत कंटिन्युअसली व्यवसायामध्ये चालत राहणार आहे. आता ते कसं शोधायचं, कोणत्या बेसिसवर शोधायचं, तर अशी पद्धत निवडायची ज्यामध्ये कमीत कमी खर्च होतो, वेळेचा अपव्यय होत नाही, कच्चा मालाचा अपव्यय होत नाही आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि नफा सुद्धा चांगला होतो, म्हणजेच नफा सुद्धा जास्त मिळत असतो. अशी पद्धत आपल्याला निवडायची असते. आता कधी पण एक लक्षात ठेवा, वैज्ञानिक दृष्टिकोन, वेळ अभ्यास राहू दे, पद्धत अभ्यास राहू दे, हालचाल राहू दे किंवा थकवा अभ्यास राहू दे, त्याच्यामध्ये एक गोष्ट सेम प्रत्येक पॉइंट मध्ये तुम्ही हे लिहू शकता. ते पॉइंट कोणतं असेल की एखादा कर्मचारी, जसं पद्धत अभ्यास बद्दल बोलतोय आपण, प्रत्येक पद्धत वापरली जाते, मग नोट डाऊन केलं जातं ही पद्धत वापरल्याने किती वेळ लागत आहे, किंवा ही पद्धत वापरल्याने कमीत कमी खर्च होत आहे का, नफा कसा होतोय, किंवा वेळेचा अपव्यय होत आहे का, रॉ मटेरियल्स कसे वापरले जातात, दुसरी पद्धत वापरली जाते, दुसरी पद्धत वापरल्यानंतर कमीत कमी खर्च होत आहे का, वेळेचा अपव्यय होत आहे का, किंवा वेळेचा चांगला उपयोग होत आहे का, कर्मचारी काम करतात का, त्यांची कार्यक्षमता वाढते का, तिसरी पद्धत, हे सगळं नोट डाऊन केल्या जातात. म्हणजेच प्रत्येक पद्धत यूज केली जाते, यूज केल्यानंतर मग नोट डाऊन, कमीत कमी खर्च होतं काय, सगळ्या गोष्टी नोट डाऊन करतात. मग शेवटी नोट डाऊन केल्यामुळे म्हणजेच नोंद करून ठेवत असतात, त्याला वैज्ञानिक पद्धत म्हणतात. कारण शोधत असतात, मध्ये खोलवरती जाऊन अभ्यास करत असतात. मग नोट डाऊन केल्यामुळं शेवटी आता वर्षाच्या शेवटी आपल्याला पद्धत अभ्यासानुसार एकच पद्धत व्यवसायात वापरायची आहे. मग जे गोष्टी आपण नोंद करून ठेवलो ते ओपन करून बघायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यासमोर दिसतं की हा, ही पद्धत वापरल्यामुळे वेळ पण कमी लागतोय, खर्च पण कमी लागतोय, नफा सुद्धा जास्त होतो, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुद्धा वाढायली, मग तीच पद्धत कंटिन्यू पुढे करतात. आता एवढ्या सगळ्यांमधून सांगायचं काय आहे मला, तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एकतर ते खोलमध्ये जाऊन अभ्यास करणार आणि प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवणार. नोंद करून काय करणार, नेक्स्ट टाइमला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनेच ते अप्लाय करत जाणार व्यवसायामध्ये. आता बघा, थर्ड वन ची पद्धत आहे आपली हालचाल अभ्यास, मोशन स्टडी. हे अतिशय सोपी आहे. ठीक आहे, हे अतिशय सोपे आहे. जसं आपले आई वडील आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असतात. अभ्यास करतायत का, कॉलेजला जातायत का, काही स्टुडंटचे वडील तर सारखं फोन करून, ऑफलाईनचे जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी, आमचा मुलगा आलाय का ट्युशनला, काय करतात, प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहेत आपल्या. मग आता त्यांची इच्छा अशी आहे की बोर्ड एक्झामला तुम्हाला चांगली पर्सेंटेज मिळाली पाहिजे, अशी आई वडिलांची इच्छा आहे. मग त्या इच्छेपासून किंवा ते इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून ते काहीतरी करून घेत असतात. जसं आता तुम्ही सकाळी कॉलेजला जाता, तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येतं. जर तुम्ही दिवसभरात तुमचं रुटीन चांगलं असेल किंवा तुम्ही एखादी वेळेस मोबाईल बघत बसला असाल, सकाळी उठला,
ब्रश केला, अंघोळ केला, जेवण केला, किंवा सकाळी उठून कुणाला अभ्यासाची सवय असते अभ्यास केला, कॉलेजला गेला, दुपारी आला, थोडा वेळ रेस्ट केला, जेवण केलं, ट्युशन्सला गेला, आला, जेवण केलं, हे केलं. पण ते करत करत हे रुटीन योग्य आहे. जर एखादा मुलगा चुकीची हालचाल करत असेल, चुकीची हालचाल म्हणजेच काय, आता हे सगळं मी हालचाली सांगले, उठला, हे केलं, ते केलं, ते हालचाली झाल्या. चुकीची हालचाल म्हणजेच काय, उठला, अर्धा घंटा मोबाईल बघितला, अंघोळ केला, जेवण केलं, ब्रश केला, आता काय काय असते ना ते केला, आणि कॉलेजला गेला, कॉलेजवरून आल्यानंतर सुद्धा मोबाईल घेऊन बसला, जेवणाचं तर जाऊ दे, ट्युशन आहे आपल्याला जायचं हे सुद्धा लक्षात नाही, मोबाईल घेऊन बसला. ही जी त्याची चुकीची हालचाल आहे ते सगळं आई वडील ऑब्झर्व करत होते, निरीक्षण करत होते. आता ह्यानं रोज हेच करायला, ही चुकीचं आहे, त्यानं जर असंच केलं तर त्याला बोर्डमध्ये चांगली पर्सेंटेज मिळणार नाही, माझी इच्छा तर हा चांगली पर्सेंटेज घ्यायचा. मग बघून 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 दुसऱ्या दिवशी किंवा एका दिवशी काय करतात, चांगलं बेल्ट घेऊन ती हालचाल आपली बंद करायला लावतात. काय, मोबाईल बघणं बंद करायला. ती आहे आपली अनावश्यक हालचाल, काहीच उपयोग नाही त्या हालचालीचा. हा, तुम्ही मोबाईल घेऊन बसलात, तुम्ही जर अभ्यास, माझा व्हिडिओ किंवा सरांचा व्हिडिओ बघत असाल, कामाचं काहीतरी बघत असाल तर ती गोष्ट वेगळी झाली. ठीक आहे, जर इन्स्टावरती रील्स बघता, ते अनावश्यक हालचाल आहे, ती कट कशी केली, ती अनावश्यक हालचाल असल्यामुळं आई वडिलांनी बदलून आपल्याला ती हालचालच आपली बंद करून टाकली. व्यवसायात सुद्धा सेम असंच असतं. ज्या प्रत्येक हालचालींवर कर्मचाऱ्यांचे लक्ष ठेवलं जातं, आणि जी नको आहे, ती हालचाल नको आहे, ती हालचाल पूर्णपणे मिटवून टाकली जाते, बाजूला काढली जाते. आता कोणती हालचाल, कशी हालचाल, मी तुम्हाला एक्झाम्पल द्वारे समजून सांगते पुढे. बघा आता सध्या इथे थेरीमध्ये काय दिलेलं आहे. आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजे एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक मशीन कशी चालली, कर्मचारी कुठून कुठं चालला, कशा पद्धतीने काम करतोय, किती वेळा हालचाल करतोय, पाणी पितोय, बसतोय, काम करतोय, कुणाशी बोलतोय, या छोट्यातल्या छोट्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जातं. यामुळे एखादे विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते. काय, सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते म्हटलं. हा, आता पाणी पितोय, बसतोय, बोलतोय, व्यर्थ बोलतोय, काही महत्वाचं बोलतच नाही, दुसऱ्या कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब करतोय, अशा वेळेस सर्वोत्कृष्ट पद्धत कामाची तर शोधली जाते, ते आपण पद्धत अभ्यासामध्ये बघितलो. जे ते व्यर्थ, काहीच उपयोग नाही, तो बोलतोय, त्या कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब करतोय, ती जी हालचाल आहे, तो बोलतोय, ते पूर्णपणे बंद केली जाते, त्याला स्ट्रिक्टपणे वॉर्निंग दिली जाते, तू आजपासून जर असं काम चुकारपणा केला तर तुला कामावरून काढून टाकण्यात येईल. ठीक आहे, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, आता ते एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला करेक्ट समजून जाईल. कार्याचा प्रवाह सहज विना अडथळा ठेवण्यासाठी त्या कार्यातील काही घटक काढून टाकणे किंवा त्यांचा क्रम बदलणे गरजेचे आहे का, हे माहीत होण्यासाठी या तंत्रांचा उपयोग होतो. आता याचा उपयोग कशासाठी होतो, एखादी अनावश्यक हालचाल असेल तर ती काढून टाकणे किंवा क्रम बदलणे, ते काम अगोदर करायचं आणि दुसरं जे काम आहे ते नंतर करायचं. आता ते एक्झाम्पल सांगते, एकदम भारी एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला समजून जाईल. आता एक्झॅक्ट हालचाल अभ्यास काय म्हणजे ते आधी समजून घ्या. ठीक आहे, हा एक कर्मचारी आहे, तो जे हालचाल करतोय त्या प्रत्येक हालचाली आहेत, त्या समजून घ्या, नीट समजून घ्या. हा एक कर्मचारी आहे, याच्या काही अशा हालचाली आहेत, तर या हालचालींपैकी, फक्त एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, या हालचालींपैकी ही जी हालचाल आहे ही अनावश्यक आहे, त्याचं काहीच काम नाही, ते व्यर्थपणे वेळ वाया घालण्याचं काम या ठिकाणी करतोय. तर हे तंत्र काय सांगतं, जर एखादा कर्मचारी अशी जर अनावश्यक हालचाल करत असेल तर ती हालचाल अशी अलगदपणे काढून टाकायची, ती हालचाल मध्ये ठेवायचीच नाही, स्कोपच द्यायचं नाही, हालचाल काढून टाकणं गरजेचं असतं. हे सांगतंय आपलं हालचाल अभ्यास. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, बघा. हा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, परत कर्मचारी आहे,
कर्मचारी मशीनवर काम करतोय, तुम्हाला दिसत असेल कर्मचारी या मशीनवर काम करतोय. फक्त मला काय सांगायचं ते समजून घ्या, बाकीचं याच्यावरती वगैरे नका जो. कर्मचारी आहे मशीन वरती काम करतोय, म्हणजे मशीन चालवतोय, या ठिकाणी मशीनचा उपयोग करून काम करतोय. तर याच्या सोबत खाली काही टूल्स पडलेले आहेत. या ठिकाणी काही टूल्स आहेत. आता ते पक्कड वगैरे, स्क्रू ड्रायव्हर वगैरे असे काही टूल्स या ठिकाणी पडलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर प्रत्येक वेळेस आता जे काही काम करतोय हे मशीन वरती, प्रत्येक वेळेस याला हे टूल्स उचलावे लागतात. ठीक आहे, हा उभा टाकून काम करतोय आणि टूल्स ठेवलेले आहेत खाली. ज्याही वेळेस या कर्मचाऱ्याला टूल्स म्हणजे हे जे काही साहित्य आहे ते पाहिजे असतं, त्यावेळेस हा कर्मचारी वागतो, टूल्स घेतो, मशीन वरती काहीतरी यूज करतो, नट स्क्रू फिट करणं, स्क्रू टाईट करणं, असं काहीतरी काम करतो, परत स्क्रू खाली ठेवतो, परत तीच क्रिया, आणखीन गरज पडते परत एक उचलतो स्क्रू ड्रायव्हर, परत इथे मशीन वरती यूज करतो, परत खाली ठेवतो. सिक्वेन्स लक्षात घ्या, वागतो, यूज करतो, परत ठेवतो, वागतो, यूज करतो, परत ठेवतो. आता हे हालचाली झाल्या. काय म्हटलं मी, आपल्याला हालचाल अभ्यास शिकतोय. हालचाली मुवमेंट काय काय होतात ते बघा. कर्मचारी मशीनवर काम करतोय, मशीनवरती काम करण्यासाठी त्याला काहीतरी साहित्य त्याच्यासाठी खाली ठेवलेलं आहे, ते साहित्य उचलण्यासाठी तो खूपदा वागतोय, हालचाल आहे, खूपदा वागतोय, आणि जे साहित्य लागतं ते यूज करतोय, परत ते साहित्य खाली ठेवतोय. हीच हालचाल जी आहे ते कंटिन्युअसली करतोय. दिवसभरामध्ये कितीतरी वेळेस वागतोय, यूज करतोय, ठेवतोय, वागतोय, यूज करतोय, ठेवतोय. आता मला सांगा, याची कंबर किती दुखेल ना. एवढ्या वेळ, एवढा खूपदा वाकल्यानंतर यूज करायचं, वाकायचं, ठेवायचं, आपण एखादं काम केलं तर आपलीच कंबर दुखायला लागते. तर या कर्मचाऱ्यांची जी एनर्जी आहे ती किती वेस्ट व्हायली, त्याचं सगळं एनर्जी या उचलण्यामध्ये, वापरण्यामध्ये, ठेवण्यामध्येच व्हायली. मग तंत्र काय सांगतं, हालचाल अभ्यास काय सांगतं, व्यवस्थापक काय केला आता या ठिकाणी लक्षात ठेवा. टेलर यांचा हालचाल अभ्यास हा तंत्र काय सांगतो, तर व्यवस्थापक निरीक्षण केला. काय केलं, निरीक्षण केला. हा कर्मचारी आहे, उचलायलाय, यूज करायला, ठेवायलाय, दिवसभरामधून 100 वेळेस तरी केला असेल, असं व्यवस्थापक ऑब्झर्वेशन केला. मग आता ही सगळ्या गोष्टी नोंद केल्यानंतर आता त्याला वाटलं की या हालचालीमुळे याची एनर्जी वेस्ट व्हायली आणि जे काम वेळेत कंप्लीट व्हायला पाहिजे ते होत नाहीये, विलंब व्हायला कामाला. इथे विलंब झालं की पुढच्या गोष्टीसाठी विलंब होतो. मग व्यवस्थापकाने काय केलं, आता काहीतरी उपाय करावा लागतं. मग त्याने काय केलं, डोकं लढवलं. कर्मचारी जो तीनदा खाली वाकत होता त्याच्यासाठी एक या ठिकाणी स्टूल ठेवला, स्टूल वरती सगळे साहित्य ठेवला. काय समजलं, स्टूल ठेवला, स्टूल वरती सगळे साहित्य ठेवलं. आता मला सांगा, कर्मचाऱ्याला वाकावं लागतं का, अजिबात नाही. कारण ह्या डेस्क वरती, स्टूल वरती अशी पेन ठेवली, उचलली, लिहिली. आता मला परत खाली वाकायची गरज आहे का, एनर्जी वेस्ट व्हायली का, नाही. व्यवस्थापकाने काय केलं, जी अनावश्यक हालचाल होती, खाली बार वाकायला होतं, याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर होत होता, एनर्जी वेस्ट होत होती. कार्यक्षमता म्हणजेच काय, काम चांगल्या पद्धतीने करणं, त्यांना मोटिवेट करणं. या ठिकाणी अकार्यक्षमता होत होती, जे काही काम होतं त्याच्यामध्ये तो थकून जात होता. मग काय केलं, या ठिकाणी असं एक स्टूल दिलं आणि स्टूल वरती सगळे साहित्य त्याला ठेवून दिले. म्हणजे जी अनावश्यक हालचाल होती ती हालचाल कमी झाली. आता त्याला वाकायची गरज नाहीये, तो टेबलवरचं सामान उचलणार, यूज करणार, ठेवणार. म्हणजेच काय, एनर्जी वाचायली आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढायली. समजायले, वेळ सुद्धा वाचत आहे. खाली ठेवण्यामध्ये किती वेळ लागतो तेच डायरेक्टली उचलून तो यूज करून ठेवतोय. ही आहे तुमचा हालचाल अभ्यास. खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही आणि न समजण्यासारखं तर काहीच नाही याच्यामध्ये. जे बुक मध्ये तेच प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण येऊया आपल्या थकवा अभ्यासाकडे. नेक्स्ट कोणता आहे, थकवा अभ्यास. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं ते एक्सप्लेन करणार, परत पुढे जाणार. मला वाटतं की तुम्हाला हालचाल अभ्यासाचं आणखीन एक एक्झाम्पल देते
आणि ते एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजेल. बघा आता या ठिकाणी फक्त गृहीत धरायचंय बरं, तुम्हाला समजून सांगण्यापुरतच आहे हे. एक स्टुडंट आहे, नाव देऊ नये कुणाचं पण आपण असं. हा एक स्टुडंट आहे, तर हा या ठिकाणी अभ्यासाला बसला. ठीक आहे, 2 तास झालं बिचारा अभ्यास करतोय. अचानक अभ्यास करत होता तर याला लागली तहान. अभ्यास करत होता, अचानक कशी तहान लागू शकते? तहान लागतीच. ठीक आहे, तर याला तहान लागली. मग तो पाणी प्यायला किचन मध्ये गेला. पाणी प्यायला कुठे गेला? या ठिकाणी, 1 सेकंड, हा या ठिकाणी आपलं किचन आहे. स्टुडंट अभ्यास करायला एका रूम मध्ये बसला आणि स्वयंपाक घरामध्ये पाणी प्यायला बार बार जात होता. फक्त मला 1च मिनिट देताल. येस, हा या ठिकाणी अभ्यासाला बघला. हा आपलं किचन आहे. ठीक आहे, या ठिकाणी किचन आहे. तर तो 2 तास अभ्यास केला. आता कुणाला पण तहान लागते अभ्यास केल्यानंतर. तो काय केला? या ठिकाणी किचन मध्ये पाणी प्यायला गेला. ठीक आहे, पाणी पिऊन आला, परत अभ्यासाला जाऊन बसला. आणखीन थोडा वेळ गेला, त्याला परत तहान लागली. तो परत किचन मध्ये गेला, पाणी पिला. परत येते वेळी त्याला, म्हणजे अभ्यासाला बसण्यासाठी तो येत होता, या ठिकाणी सगळे बसून टीव्ही बघत होते. ठीक आहे, या ठिकाणी सगळे बसून टीव्ही बघत होते. आता थोडं 2 मिनिटं बसून टीव्ही बघतो म्हणून हा सुद्धा त्या ठिकाणी बसून टीव्ही बघू लागला. थोडा वेळ टीव्ही बघितला, जाऊन बसला. परत याला तहान लागली, परत किचन मध्ये गेला. किचन मध्ये गेल्यानंतर आई काहीतरी बनवत होती. आता भूक लागली, काहीतरी खाण्यासाठी तिथेच बसला. तिथे 2 घंटे वाया गेले, बोलत खात सगळ्यांना हसत तो जेवण करू लागला. त्याच्यानंतर परत अभ्यासाला गेला, परत तहान लागली. म्हणजे मला सांगायचं काय आहे तर जी अनावश्यक हालचाल आहे, हा स्टुडंट पाण्याची 2 बॉटल्स, असे पाण्याच्या 2 बॉटल्स जर जवळ घेऊन बसला, त्याला बार बार जे किचन मध्ये जावं लागतंय ते स्किप होईल ना? ती हालचाल स्किप होईल? येस, होईल. कारण तो इथे जातोय. ठीक आहे, एखाद्याला तहान लागू शकतं, थोडं मोकळं पाय मोकळे होण्यासाठी सुद्धा किचन मध्ये जाऊ शकतो. पण किचन मध्ये गेल्यानंतर बाहेर सुद्धा काही गोष्टी होऊ लागल्या. सगळेजण बसून टीव्ही बघू लागले होते मस्त. त्याचं मन तिकडे डायव्हर्ट होत होतं, मन तिकडे वळत होतं. त्याला अभ्यासाची इच्छाच होत नव्हती, मूड सगळा चालला होता. जर तो स्टुडंट ती हालचाल स्किप करून डायरेक्टली पाण्याच्या 2 बॉटल्स जवळ घेऊन बसला, जेव्हा तहान लागली पाणी पिला तिथेच ठेवला, तहान लागली पाणी पिला तिथेच ठेवला, त्याला डिस्टर्ब होईल का? माइंड डायव्हर्ट होईल का? नाही. त्याचं जो म्हणजे माइंड स्थिर राहील, अभ्यास करण्याची क्षमता सुद्धा वाढेल आणि मन स्थिर राहील. माइंड म्हणजेच मन किंवा बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते. म्हणजेच काय, जी अनावश्यक हालचाल होती ती हालचाल पूर्णपणे स्किप झालेली आहे. तो ऑब्झर्व केला. जे मी या ठिकाणी जाऊन पाणी पित होतो आणि इथे गेल्यामुळे माझं मन डायव्हर्ट होत होता, मूड होत नव्हता, बाकी सगळ्यांसोबत खेळत हसत बसा वाटत होतं, ते मला नको आहे. म्हणून मी काय करणार, 2 पाण्याच्या बॉटला जवळ ठेवून घेणार आणि तहान लागली तर पाणी पिऊन तिथेच बसणार. मी कुठेच जाणार नाही, माझा अभ्यास मी करत राहणार. हे आहे तुमचा हालचाल अभ्यास. आता बघा, थकवा अभ्यास बघू आपण. याच्यामध्ये काय सांगितलं चेक करा. साधारणपणे कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण, कामकाजाची अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा होय. आता थकवा म्हणजे काय याची डेफिनेशन यांनी सांगितली. काय काय सांगितलेलं आहे? विश्रांतीशिवाय जादा तास काम करून घेणे, कर्मचाऱ्यांना ढोरासारखं वागणूक द्यायलेत, म्हणजे ढोरासारखं काम करून घेतात. विश्रांती नावाची गोष्टच नाही. रिलॅक्स 5 मिनिटं ते बसू शकत नाही. एकदम जड काम त्यांना लावतात.
नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण. आता टार्गेट दिलं जातं, आपण बघितलं बऱ्याचदा एक्झाम्पल मी सांगितले, कर्मचाऱ्यांना टार्गेट दिलं जातं. जसं त्यांचं टास्क असेल, दिवसभरामध्ये 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं असेल, तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना प्रेशर येतं, त्यांच्यावरती ताण येतं की बाबा टार्गेट दिलेलं आहे, आजच्या आज काम कंप्लीट झालं पाहिजे. जर काम कंप्लीट नाही झालं तर त्यांचे विचार त्यांनाच खात असतात. त्याच्यानंतर कामकाजाची अवजड साधने, आता हेवी वर्क असेल, अवजड सामान उचलायचं असेल, ठीक आहे, असतो मायनिंग मध्ये वगैरे अवजड सामान उचलायचं असतं, तर ती अवजड साधने उचलल्यामुळं पण एनर्जी वेस्ट होते, थकवा जाणवतो. कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती, एकदम आवाज 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 आणि वास, म्हणजे फॅक्टरीमध्ये वास, घाण येणं आणि पाणी शुद्ध प्यायला नसणं, ही सगळी खराब परिस्थिती. या सगळ्यांचा परिणाम कशावर होतो? कर्मचाऱ्यांच्या शरीरावर आणि मनावर होतो. शरीरावर कसा होतो? तणाव येतो, थकवा जाणवतो, कारण मरमर मरमर ढोरासारखं काम करून घेतल्यावर कुणालाही थकवा जाणवतो. फॉर एक्झाम्पल ट्युशन, ऑफलाईन क्लास होते किंवा तुमचं कुठल्याही कॉलेजमधलं लेक्चर असू दे, लगातार तुम्हाला 2 तास कंटिन्युअसली बसून भाषण ठोकतात, बोर होईल ना, थकवा जाणवेल ना. आणि मेंटली पण आपण किती किती बर्डन मध्ये जाऊ, काय 2 तास आम्हाला या ठिकाणी बसून काय सांगतात आमच्या एकतर डोक्यात घुसत नाही. मग कर्मचाऱ्यांनाही तसंच ताण जाणवतो, शारीरिक पण आणि मानसिक पण. मानसिक कसा, कामाचं प्रेशर त्यांच्या डोक्यावर असतं, म्हणून त्यांना मानसिक ताण सुद्धा जाणवत असतं. या सगळ्यांना थकवा असं म्हणतात. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर यांचा विपरीत परिणाम होतो. आता कर्मचारी थकला, एक दिवस त्याच्याकडे कुत्र्यासारखं काम करून घेतलं, तर दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांची जी एनर्जी आहे ती एकदम 100% राहील का? तुम्ही सांगा आता मला. एक दिवस तुम्हाला खूप काम करून घेतलं, खूप 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 तुमच्या जीवापेक्षा जास्त काम तुमच्याकडून करून घेतलं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल का? किती गोळ्या घ्याल? त्याच पद्धतीने त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झाला, तुम्ही बिमार पडला आणि कार्यक्षमतेवरही झाला. जे काम तुम्ही दिवसभरामध्ये करत होतं ते काम सगळं लांबलं. आज सुट्टी घेतला, ते काम उद्यावर जाणार, आजचं पण काम कंप्लीट करायचं, उद्याचंही काम कंप्लीट करायचं, कार्यक्षमता कमी होत चाललेली आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थकवा कमी करण्याचा विविध पद्धतीचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. जे कर्मचाऱ्यांकडून आपण काम पण करून घ्यायचंय आणि त्यांना रिलॅक्स सुद्धा फील करू घालायचं आहे, तत्व हे सांगतं. आता कसं एक्झाम्पल बघा, आता तुम्ही या ठिकाणी खूप सोपं एक्झाम्पल समजून सांगते, पण तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. बघा आता तुम्ही जरी असलात, मी सांगितलंय तुम्हाला, कॉलेजमध्ये असू दे किंवा ऑफलाईनला असू दे, ट्युशन्स मध्ये एकसारखं नॉनस्टॉप जर तुम्हाला शिकवत असेल आणि तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये घुसत नसेल, अशा वेळेस तुम्हाला पण टायर्ड फील होतं, थकवा जाणवतो, एक ब्रेकची गरज तुम्हाला असते. तसंच कर्मचाऱ्यांना सुद्धा असतं. दिवसभर मरमर करून घेतलं की त्यांना एका ब्रेकची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल इथे आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगते. हा एक कर्मचारी आहे बघा. हा आता व्यवसायात आला, काम करायला सुरुवात केली. साधारण तो 7 वाजता किंवा 10 वाजता व्यवसायात आला. 2 वाजेपर्यंत काम केला. 2 वाजता त्याला थोडंसं टायर्ड फील झालं, थकवा जाणवलं. मग अशा वेळेस थकवा जाणवल्यानंतर व्यवस्थापकाला या ठिकाणी त्याला रेस्ट देणं, या ठिकाणी त्याला थकवा जाणवलं. थकवा जाणवल्यानंतर विश्रांतीची गरज असते. मग ठीक आहे, थकवा जाणवलं, त्याला विश्रांती सुद्धा मिळाली, रिलॅक्स करण्यासाठी इंटरवल म्हणू शकतो आपण, किंवा जेवण करण्यासाठी टाइम सुद्धा मिळालेला आहे. मग आता तो या ठिकाणी बसून विश्रांती करू लागला. परत एकदा सांगते, नीट बघा. हा कर्मचारी आहे, दिवसभर काम केला, असं एक टाइम आलं, त्या टाइमला तो थकला, टायर्ड झाला, थकला. थकल्यानंतर त्याला विश्रांतीची आवश्यकता होती. व्यवस्थापकाने त्याला विश्रांती सुद्धा दिली.
विश्रांती दिल्यानंतर हा त्याचा विश्रांतीचा पिरियड होता असं समजा. आता हा त्याचा इंटरवलचा पिरियड होता. इंटरवलचा पिरियड झाल्यानंतर तो लगेच त्याच एनर्जीने कामाला लागला, लगेच त्याच एनर्जीने कामाला सुद्धा सुरुवात केली. आता यातनं काय सांगायचंय, एक गोष्ट लक्षात घ्या. आता व्यवस्थापक काय करतो, वैज्ञानिक पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे निरीक्षण करत असतो. कसा? कर्मचारी व्यवसायात कितीला आला, किती तास किंवा कितीला कामाला लागला, म्हणजे सगळं घालून वगैरे किती तास कितीला कामाला सुरुवात केली, आणि तो काम करत करत कामाच्या पिरियड मध्ये त्याला थकवा कधी जाणवला, टायर्ड कधी झाला, ती वेळ नोंदवून घेतली. ती वेळ नोंदवून घेतल्यानंतर त्याला रिलॅक्स साठी काही वेळ दिला. ज्या वेळेस तो थकला ती वेळ नोटीस केली आणि त्याला विश्रांती करायला सुद्धा टाइम दिला. विश्रांती आणि परत कामाला लागला ही सुद्धा वेळ लिहून घेतली. काय म्हटलं मी? विश्रांतीची वेळ आहे आणि या ठिकाणी तो कामाला परत सुरुवात केली, रिजॉईन केला. तर विश्रांती आणि परत त्याची एनर्जी येईपर्यंत तो किती वेळ घेतला, विश्रांतीसाठी तो किती वेळ घेतला, ती वेळ सुद्धा त्याने नोटीस केली. ठीक आहे. आता मला सांगा, व्यवस्थापक या सगळ्या गोष्टी नोंद करून घेतोय म्हणजे तो प्रॉपर आता कर्मचाऱ्यांना थकवा ज्यावेळेस जाणवतो त्यावेळेस विश्रांती देईल. कशा पद्धतीने? आधी कसं व्हायचं, व्यवस्थापकाच्या मनावर असायचं. व्यवस्थापक जेव्हा म्हणेल त्यावेळेस विश्रांती 2 घंटे 3 घंटे 1 घंटा तो म्हणेल तेव्हा. कर्मचाऱ्यांचा विचार करायचा नाही. कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची क्षमता असेल तर त्यावेळेस द्यायचं आणि ज्यावेळेस ते थकलेला असतात त्यावेळेस दुप्पट काम करून घ्यायचं. हे व्यवस्थापक आधी करायचा. पण टेलर काय सांगतात, असं न करता वैज्ञानिक पद्धतीने करा. वैज्ञानिक पद्धतीने म्हणजे कसं, आता जसं मी सांगितलं तसं व्यवस्थापक नोटीस करत गेला, तो कामाला कितीला आला, काम कधी स्टार्ट केला आणि तो थकला कधी, ती वेळ नोंद केला. थकल्यानंतर त्याला विश्रांती दिली. थकवा आणि विश्रांती या दोन्हीतली वेळ नोंद केली. विश्रांती झाल्यानंतर परत तो रिजॉईन कधी केला, यातली वेळ, यातला जो काही टाइम आहे तो नोंद केला. असं बऱ्याचदा नोंद करत गेला आणि शेवटी असा एक पिरियड आला, टाइम आला, त्यावेळेस व्यवस्थापकाला समजलं की व्यवसायामध्ये कर्मचारी कधी थकतात, त्यांना कधी विश्रांतीची आवश्यकता आहे, कधी सुट्टीची आवश्यकता आहे. या सगळ्यांचा प्रॉपर अभ्यास व्यावसायिकाचा झाला. मग व्यावसायिकाने एक टाइम टेबल जाहीर केलं. त्यामध्ये असं ठरवलं की प्रत्येक 3 तासानंतर तुम्हाला 10 मिनिटाचा गॅप देणार येईल आणि एक मोठी 2 तासाचा ब्रेक सुद्धा तुम्हाला व्यवसायामध्ये देण्यात येईल. जर अशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर अभ्यास करून वेळापत्रक तयार केलं, म्हणजेच कर्मचाऱ्यांचा विचार करत गेला, कर्मचारी थकणार नाहीत, ना त्यांना शारीरिक ताण जाणवेल किंवा त्यांना मानसिक ताण जाणवेल असं होत नाही. ठीक आहे, जाणवणारच नाही, कारण त्यांना आवश्यक ब्रेक, आवश्यक सुट्टी त्यांना देत आहेत. हे आहे थकवा अभ्यास. अशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो. जसं आपण आपल्या कॉलेजमध्ये बघतो, शाळेमध्ये पण बघितलं आपण, एक पर्टिक्युलर टाइम आल्यानंतर आपण एवढं थकतो की आपल्याला ब्रेकची आवश्यकता असते आणि त्यावेळेस आपल्याला ब्रेक दिल्या जातात. ते टाइम टेबल ठरलेलं आहे. ते कसं ठरवलं? अगोदर कुणीतरी प्रयोग करून बघितला की बाबा 12 वाजता ब्रेक दिला, त्याच्यानंतर 2 वाजता, 10 ते 4 हा आपल्या शाळेचा पिरियड असायचा. तुम्हाला माहितीये 10 ते 4, आता कॉलेजचा वेगळा झाला. 10 ते 4 हा आपल्या शाळेचा पिरियड असायचा. सकाळी 10 ला शाळेत गेलो, दुपारी कंप्लीट 1 ला ब्रेक असणार आणि 12 वाजता लघु विश्रांतीसाठी वेळ 10 मिनिटाची दिली जाते, ते वेगळं झालं. आणि 1 वाजता कंप्लीट 1 ते 2 ब्रेक असणार. हे कसं ठरवण्यात आलं? अगोदर कोणीतरी प्रयोग करून बघलं, आधी वेळ चेंज करून बघितली, विद्यार्थी कधी थकतायत हे नोटीस केलं, त्याच्यानंतर शेवटी फायनल काय ठरवलं? 10 ते 4 त्यांच्याकडून म्हणजे शाळेमध्ये त्यांना बसवल्या जातं
आणि विश्रांती 12ला एकदा दिली जाते 10 मिनिटाची, आणि 1 ते 2 या पिरियड मध्ये 1 तास एकदा विश्रांती दिली जाते, आणि 4ला घरी जा म्हणून सोडलं जातं. म्हणजेच काय, प्रॉपर या ठिकाणी सुद्धा थकवा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. जसं आपण व्यवसायात करतो तसंच आपल्या बाकीच्या जीवनामध्ये पण या सगळ्या तंत्रांचा आपण उपयोग करत असतो. समजायला अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट जो तंत्र आहे, आता आपले कार्य अभ्यासाचे सगळे 4 प्रकार झालेले आहेत. ते सगळे प्रकार तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, आणि त्याचबरोबर बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेली आहे. फटाफट बॅच जॉईन करायचे. बॅच जॉईन करायचं असेल तर DA2 अकॅडमीचे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड.